दुबईच्या मैदानात भारताची ही चॅम्पियन्स गाथा ज्यांनी याची देही याची डोळा पाहिली अनुभवली त्या एबीपी माझाचे क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी या कामगिरीचं त्यांच्या शैलीत कसं वर्णन केलंय ते आपण पाहूया। क्रिकेट देवाची माझ्यावरती नक्कीच काहीतरी कृपा आहे, काहीतरी गेल्या जन्मी मी नक्कीच पुण्य केलेलं आहे। त्याचं कारण तुम्हाला सांगतो। 9 महिन्याच्या अवधीमध्ये भारतीय संघाला ICC टुर्नामेंटचं दुसरं विजेतेपद पटकावताना मला बघायला मिळालेलं आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय संघाने 3 वेळा जिंकली आहे। तिन्ही वेळेला पत्रकार म्हणून मैदानावरती हजर राहण्याचं भाग्य मला लाभलंय। आजच्या सामन्यामध्ये लढत रंगणार हे सगळ्यांना माहिती होतं। न्यूझीलंड संघ ICC टुर्नामेंटमध्ये नेहमीच चांगली कामगिरी करत आलेला आहे। त्यातनंही नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायची संधी न्यूझीलंडला मिळालेली होती आणि भारतीय फिरकी गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये जर का वेसण घातली नसती तर न्यूझीलंड संघाने परत एकदा 300चा टप्पा सुद्धा कदाचित गाठला असता। पण संपूर्ण स्पर्धेमध्ये भारतीय फिरकी गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केलेली आहे। अंतिम सामन्यामध्ये सुद्धा तेच बघायला मिळालं, कारण समोरच्या संघातल्या 2-3 चांगल्या खेळाडूंनी ह्या बऱ्यापैकी धावसंख्या करून सुद्धा न्यूझीलंडची धावसंख्या ही 270च्या आत 260च्या आत रोखण्यात भारतीय संघाला यश आलं आणि तिथं खरं तर प्रवास चालू झाला विजयाकडचा। आणि जेव्हा रोहित शर्मानी हे जाणलेलं होतं की नवीन चेंडूवरती न्यूझीलंडचे फास्ट बॉलर बॉलिंग करत असताना आपल्याला थोडासा धोका पत्करून आक्रमक खेळ करायला पाहिजे, धावा जमा करायला पाहिजेत, तर फिरकी गोलंदाजांविरुद्ध येणारं दडपण हे थोडंसं टाळता येईल। रोहित शर्मानी पाऊण शतकी खेळी करत असताना 5 चौकार 3 षटकार मारले आणि ते दडपणाचं ओझं काढून टाकलं। भारतीय विजयाचा पाया जणू काही त्यांनी रचला आणि त्याच्यानंतर मी म्हणेन श्रेयस अय्यर ज्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम बॅटिंग केलेली आहे, त्यांनी केलेल्या 48 धावा म्हणा किंवा KL राहुलनी गेल्या 2 महत्त्वाच्या सामन्यामध्ये दडपणाखाली दिलेला फिनिशिंग टच, या सगळ्या गोष्टी आज जमून आलेल्या आहेत। भारतीय संघाने आज 4-5 अवघड झेल सोडले आणि तरीही विजय जो होता तो दमदार पद्धतीने हाती घेतलेला आहे। संपूर्ण सामन्यामध्ये भारतीय संघाचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये विजयाच्या दोऱ्या या भारतीय संघाने घट्ट पकडून ठेवलेल्या होत्या। त्यामुळे रोहित शर्मानी कप्तान म्हणून ठसा उमटवलेला आहे, बॅट्समन म्हणून शेवटच्या सामन्यात अप्रतिम कामगिरी केलेली आहे आणि भारतीय संघानं एक अफलातून विजय साकारून दाखवलेला आहे। बांगलादेश, पाकिस्तान, न्यूझीलंड 2दा, ऑस्ट्रेलिया या सगळ्या संघांना हरवून हे विजेतेपद मिळवलं। त्यामुळे हा विजय अत्यंत गोड आहे। सुनंदन लेले, दुबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।